आजच्या या विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत. 1 मे कॅलेंडरवरची ही फक्त एक तारीख नाहीये. या एकाच दिवसाला ना एक अतिशय भव्य असा दुहेरी ऐतिहासिक वारसा लाभलाय. आजच्या या सादरीकरणात आपण ह्याच दुहेरी इतिहासाचा आणि आपल्या अस्तित्वाशी जोडलेल्या एका अत्यंत रंजक प्रवासाचा वेध घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. सगळ्यात आधी या विषयाच्या मुळाशी जाऊया. 1 मेचं महत्त्व 2 अतिशय वेगळ्या पण तितक्याच प्रभावी घटनांमध्ये विभागलं गेलंय. एका बाजूला हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा खूप मोठा उत्सव आहे आणि अगदी त्याच वेळी दुसऱ्या बाजूला जगभरातल्या कामगारांच्या सन्मानासाठी त्यांच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचं प्रतीक म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा आजच पाळला जातो. आजच्या या सविस्तर विश्लेषणाची रूपरेषा अगदी साधी आणि सोपी आहे. सगळ्यात आधी आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ समजून घेऊया. त्यानंतर थोडं मागे जाऊन कामगार दिनाचा जागतिक इतिहास तपासूया. मग भारतातील कामगार दिन आणि शेवटी हे दोन्ही विषय एकमेकांशी कसं जोडले गेलेत, म्हणजे महाराष्ट्र आणि कामगारांचं नातं काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, म्हणजेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ. भाषिक राज्याच्या निर्मितीचा हा खरोखरच एक अतिशय प्रखर आणि भावनिक लढा होता. आता 1960 पूर्वीची परिस्थिती थोडी आठवून बघा. महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही भाग मिळून तेव्हा एक मोठं बॉम्बे स्टेट म्हणजेच मुंबई राज्य होतं. पण त्यानंतर भाषावार प्रांतरचनेनुसार एक अतिशय ऐतिहासिक निर्णय झाला आणि 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात राज्य अधिकृतपणे अस्तित्वात आलं. या संपूर्ण चळवळीची खरोखरच सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे तिची अफाट व्याप्ती. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असावी आणि मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं, या एका मुख्य मागणीसाठी हजारो सामान्य नागरिक अक्षरशः रस्त्यावर उतरले. संपूर्ण राज्यभरात आंदोलने, भव्य मोर्चे आणि सत्याग्रह झाले. लोकांचा हा उत्स्फूर्त सहभाग खरोखरच अंगावर काटा आणणारा होता. पण या संघर्षाची एक अत्यंत दुःखद आणि गंभीर बाजू ही आहे, जी आपण कधीच विसरू शकत नाही. 106 हा केवळ एक आकडा नाहीये. संयुक्त महाराष्ट्राच्या या प्रदीर्घ लढ्यात पोलिसांच्या गोळीबारात 106 वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज जो हा सुवर्ण महाराष्ट्र आपण पाहतोय ना, तो या 106 हुतात्म्यांच्या अतुलनीय बलिदानामुळेच उभा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या या सर्वोच्च त्यागाचं स्मरण म्हणून मुंबईतील हुतात्मा चौक आजही आपल्याला त्या ऐतिहासिक संघर्षाची साक्ष देतो. आजच्या काळात हा दिवस आपण सगळेच अत्यंत अभिमानाने, एकतेने आणि स्वाभिमानाने साजरा करतो. संपूर्ण राज्यभरात शासकीय ध्वजारोहण होतं. विशेषतः मुंबईतील शिवाजी पार्कवरची ती शानदार परेड अगदी पाहण्यासारखी असते. शिवाय शाळा महाविद्यालयांमधून मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यासाठी प्राण गमावलेल्या त्या सर्व हुतात्म्यांना अगदी कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वाहिली जाते. बरं, आता आपला मोर्चा थोडा वळूया आपल्या दुसऱ्या मुख्य विषयाकडे, तो म्हणजे कामगार दिनाचा जागतिक इतिहास. राज्याचा इतिहास तर आपण पाहिला. आता कामगारांच्या मूलभूत हक्कांचा जन्म नक्की कसा झाला ते थोडं जगभरात डोकावून पाहूया. सगळ्यात आधी हे मार्केट प्रकरण म्हणजेच हे मार्केट अफेअर म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. 1886 साली अमेरिकेतल्या चिकागो शहरात एक अत्यंत ऐतिहासिक आणि मोठी घटना घडली. त्या काळात बघा, कामगारांकडून रोज 12 ते 16 तास अत्यंत कठीण परिस्थितीत काम करून घेतलं जायचं. म्हणजे विचार करा, हा एक प्रकारचा अमानुष अन्यायच होता. आणि मग ह्या जुलमी परिस्थितीला कंटाळून स्वतःच्या मूलभूत मानवी अधिकारांसाठी कामगारांनी एक खूप मोठा लढा उभारला. इतिहासात याच लढ्याला हे मार्केट प्रकरण म्हणून ओळखलं जातं. आणि याच संघर्षातून एक अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी विचार पुढे आला. तो विचार म्हणजे 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास वैयक्तिक आयुष्य. या एका घोषणेची लय आणि स्पष्टता खरोखरच अफाट आहे.
मानवी जीवनाचा समतोल नक्की कसा असावा हे यातून अतिशय सुंदरपणे स्पष्ट होतं. ही काही केवळ एक साधी मागणी नव्हती, तर ही कशी चमकदार संकल्पना होती जी पुढे जाऊन जगभरातल्या सर्व आंतरराष्ट्रीय कामगार कायद्यांचा भक्कम पाया बनली. जागतिक इतिहास पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या भारतीय भूमीकडे येऊया. आपला तिसरा टप्पा आहे भारतातील कामगार दिन. जागतिक स्तरावर सुरू झालेला हा लढा भारतात कसा रुजला ते पाहणं नक्कीच रंजक ठरेल. शिकागोच्या त्या ऐतिहासिक आंदोलनानंतर अनेक वर्षांनी त्याची ठिणगी भारतातही पडली. 1 मे 1923 रोजी चेन्नईमध्ये पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने देशभरात कामगारांच्या हक्कांविषयी अतिशय महत्त्वाची आणि गरजेची असलेली जागृती निर्माण होऊ लागली. खरं तर कामगार दिन आपल्याला काही अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची मूल्ये शिकवतो, जसे की प्रत्येक कामगाराचा सन्मान करणं, त्यांच्या श्रमाला योग्य ती प्रतिष्ठा देणं, त्यांचे हक्क नेहमी सुरक्षित ठेवणं आणि सर्वांना योग्य वेतन तसंच कामाचं सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं. थोडक्यात सांगायचं तर एक न्याय्य आणि समान समाज घडवण्यासाठी ही सगळी तत्त्व आजही तितकीच आवश्यक आहेत. तर आता या विश्लेषणातला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हा आहे की हे जे दोन पूर्णपणे स्वतंत्र वाटणारे इतिहास आहेत ना, ते एकमेकांना नेमके कुठे भेटतात. आणि म्हणूनच आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे महाराष्ट्र आणि कामगारांचं नातं. हाच तो धागा आहे जो 1 मेला हे अनन्यसाधारण असं दुहेरी महत्त्व प्राप्त करून देतो. स्वतंत्र महाराष्ट्रासाठी उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेक कामगार संघटनांनी अत्यंत हिरिरीने आणि खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. म्हणजेच राज्याच्या निर्मितीचा लढा आणि कामगारांचा लढा हे दोन्ही काही वेगळे राहिले नाहीत, तर ते अक्षरशः खांद्याला खांदा लावून लढले गेले. महाराष्ट्र उभारण्यात कामगारांचं अतिशय मोठं योगदान आहे आणि म्हणूनच या दोन्ही चळवळींचा इतिहास कायमचा एकमेकांत गुंफला गेलाय. आजच्या आधुनिक महाराष्ट्राचा विचार केला तर देशाची आर्थिक राजधानी असलेली आपली मुंबई, संत परंपरा, वारकरी संप्रदाय तसंच भव्य किल्ल्यांचा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आणि उद्योग, शेती, शिक्षण ते अगदी आपली चित्रपटसृष्टी, प्रत्येक क्षेत्रात हे राज्य आज आघाडीवर आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान प्रचंड मोठं आहे. पण मग आपल्याला प्रश्न पडतो की हा आधुनिक यशाचा डोलारा कसा उभा राहिला? तर तो केवळ आणि केवळ कामगारांच्या अथक परिश्रमांवर आणि हुतात्म्यांच्या सांडलेल्या रक्तावर, त्यांच्या या योगदानामुळेच आजचा हा प्रगत महाराष्ट्र आपण पाहू शकत आहोत. आणि म्हणूनच अगदी शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. कामगारांचे अमूल्य श्रम आणि 106 हुतात्म्यांचं सर्वोच्च बलिदान, आपण हा महान वारसा भविष्यात कसा जपणार आहोत? हा केवळ आपला भूतकाळ नाहीये, तर भविष्यासाठीची ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. आपला मराठी संस्कृतीचा अभिमान आणि श्रमाची प्रतिष्ठा या दोन्हींचा सन्मान करण्याची हीच ती वेळ आहे. याच एका अतिशय प्रेरणादायी आणि महत्त्वाच्या विचारासह आज आपण इथेच थांबूया. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र आणि सर्व कामगारांना मानाचा मुजरा.